हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हिरेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करू तुम्हालाही वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण 45 नंबरच्या श्लोकावरचा विचार सुरू आहे। प्रयत्नाद्यत्तमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्धेस्ततो याती परांगतीम। म्हणजे पूर्वजन्मातील या कर्मापेक्षा प्रयत्नापेक्षा या जन्मात तू अधिक प्रयत्न करतो आणि त्यामुळं त्याचा पाप रूपी मल धुवून गेलेला असतो आणि या संस्कारामुळे त्याची अधिकार आणि योग्यता पण वाढलेली असते आणि शेवटी तो मोक्षाच्या परमगतीला जाऊन पोचतो असं भगवद्गीता आपल्याला सांगतात। माऊलींनी सुद्धा वर्णन जे वर्षशताची या कोडी जन्म सहस्त्राची या आडी लंघिता पातलाथडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जात आघवे अनुसरेत या स्वभावे मग ऐतिय बैशे रानिवे विवेकाची या पाठी विचारती या वेगा तो विवेकी ठाके मागा मग अविचारणीये ती अंगा घडून जाय तेत मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपन सरे आपण आपण मोरे आकाशही। माऊलींनी वर्णन कसं केलंय त्या योगी पुरुषाला जी गोष्टी प्राप्त झालेल्या असतात ते 100 वर्षाच्या अशा कोट्यावधी आयुष्यामध्ये त्यांनी निष्काम कर्म केलेले असतात आणि ती कर्म साधलेली असतात। त्यामुळं मोक्ष उरलेला मोक्ष जो प्रतिबंध आहे मोक्षातील त्या मोक्षाच्या प्रतिबंधाला बाजूला टाकत तो आत्मसिद्धीच्या पहिलीवरती पोहोचतो। मनाचे मेवडे तिथं साधन सुद्धा संपून जातं, विचारांना मागे टाकतो, साधन संपून जातं आणि विचार हरपले की संसाराचं आकर्षण सुद्धा संपतं। त्यामुळं अंतःकरणाला जो मळ असतो तो नाहीसा होतो आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं आपण एक वचन घेतलं होतं, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू। आणि माऊली तर म्हणतात ते तर मनाचे मेहुडे विरे, माहुडे म्हणजे मेघ, जागच्या जागी मनाचे ढग जे असतात ना विरून जातात आणि पवनाचे पवन सरे म्हणजे तिथलं अंतःकरण श्वासावर लक्ष ठेवायचं तेही संपून जातं, प्राणायामादी क्रिया त्याही संपून जातात आणि आपण मुरे आकाशही जसं सगळे ढग आकाश रूप होऊन जातात तसा तो तद्रूप होतो असं वर्णन माऊली करतात। त्यामुळं अंतःकरण त्याचं स्वच्छ झालेलं असतं। पुढे त्याच्या साधनेबद्दल वर्णन करतात म्हणजे या योग्यांचं द्वंद्व संपलेलं असतं, द्वंद्वातीत झालेले ते योगी असतात आणि त्यामुळं त्यांना हे एक ते चांगलं हे वाईट अशा गोष्टी संपून जातात आणि अनेक जन्माचा तो परिपाक असतो, तो काही एका जन्मामध्ये नसतो। आपल्याला वाटत असतं तो एका जन्मामध्ये असा मोठा झालेला आहे तर तसा एका जन्मामध्ये मोठा होत नाही। त्यामुळं विशेषित विचार आहे की मोठी माणसं जी असतात त्या मोठ्या माणसांची बऱ्याचशा गोष्टी ते स्वीकारतात बरं का, आपल्या चुकासुद्धा मोठी माणसं स्वीकारतात। आचार्यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे शंकराचार्यांच्या, भगवान शंकराचार्यांच्या प्रसिद्ध आहे तो प्रसंग। तेव्हा सगळ्या शिष्यासहितच ते स्नानाला गेलेले असतात आणि वाटेतच एक चांडाळ भेटतो, त्याच्या डोक्यावरती दारू वाहून न्याय लागलेला असा चांडाळा येतो आणि शिष्य त्याला बघतानाच त्याचं ते सोहळं त्यांचं होतं ना, त्यामुळे गच्छ गच्छ असे शब्द वापरतात शिष्य, म्हणजे दूर हो, तू घाणेरडा आहेस, आम्हाला मलिन करशील। इथं पापरूपी मल ज्याचा झुरून गेलेला असतो ना तो कसा असतो याचं वर्णन या आचार्यांच्या प्रसंगावरून आपल्याला कळतं। गच्छ गच्छ असं त्यांचे शिष्य म्हणतात, दूर हो चांडाळा, आम्हाला शिवशील। त्यावेळी आचार्य पण काय बोलत नाहीत,
म्हणजे मूक संमतीच असते आचार्यांची. बरोबर आहे, त्याला दूर करणं बरोबर आहे. आम्ही आंघोळीला निघालोय त्यामुळे आचार्य सुद्धा गप्प बसले, जणू काही त्यांनी संमती दिल्यासारखी. पण तो चांडाळ संस्कृतमध्ये बोलायला आला आणि संस्कृतमध्ये श्लोकामध्ये तू सांगतो, तुम्ही कशापासून काय दूर करू इच्छिता, मला दूर दूर हो म्हणता, तुम्ही कशापासून काय दूर करणार आहे माझं? म्हणजे अन्नमय कोशापासून अन्नमय कोश दूर करू काय, किंवा की चैतन्यापासून चैतन्य दूर करू? हा चांडाळ कोण सामान्य असेल काय सांगा बघू. हा संस्कृतमध्ये त्यांच्याशी बोलतो की आम्ही आमच्या अन्नमय कोश जे स्थूल शरीर आहे त्याच्यापासून स्थूल शरीर बाजूला करू का, चैतन्यापासून चैतन्य बाजूला करू काय? याचं ते सगळं ते श्लोक ऐकून त्या सगळ्या शिष्यांना, आचार्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि आचार्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. हा चांडाळ, हा ब्राह्मण अशी भेदबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत अद्वैताची स्थिती येत नाही. आजपासून हा चांडाळ आणि हा ब्राह्मण ही गोष्ट मी काढून टाकेन. हे चांगलं हे वाईट हे माझ्या मनातूनच मी काढेन. पण मला आता शंका आलेली आहे, आपण कोण आहात ते खऱ्या रूपामध्ये या म्हणले. त्यावेळी भगवान महादेव, भगवान शंकराने आपलं खरं प्रकट रूप त्यांच्या पुढं दाखवलं. असे परीक्षा घेण्यासाठी एखाद्या एवढे मोठे महात्मे आचार्य होऊन गेले, त्यांनाही हा या प्रसंगातून जावं लागलं. म्हणजे जोपर्यंत भेदबुद्धी आहे तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही. वरवरचा मोक्ष असतो तो. जोपर्यंत भेदबुद्धी जात नाही, भेदबुद्धी म्हणजे हा पापी आणि हा पुण्यवान असं जर कुणाला वाटत असेल तर त्या वाटण्याला भेद म्हणतात. आणि हा भेद जोपर्यंत दिसतो तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. वर्णन त्यासाठी केलेलं आहे. इथं मनाचे मेहुडे विरे म्हणलेलं आहे. हे मनाचं अंतःकरणातला हा पापरूपी मल, भेदरूपी मल नष्टच व्हायला पाहिजे. आपण मागच्या वेळा 5व्या श्लोकामध्ये तो अनुभवलेला आहे. ब्राह्मण गवी हस्तिनी विद्या विनयन संपन्ने, ब्राह्मण गवी हस्तिनी असा श्लोक आहे. विद्या विनयन प्राप्त झालेले हे ब्राह्मण गाय, कुत्रा, हत्ती, चांडाळ यांच्यामध्ये भेद करत नाहीत. एकदम ते समदर्शी असतात. समदर्शी म्हणजे एखादा पापी जरी समोर आला त्याच्याशी वर्तन तसंच, आणि एखादा पुण्यवान आहे, मोठा शास्त्र पंडित जाणारा, त्यांच्याशी तेवढं चांगलं बोलायचं. आणि एखादा पापी जर आला, कारण ते पाप केलेलं त्यांना माहीत असते ना, मग त्यांच्याकडे बघताना भेदानं जर बघत असतील तर त्याचा मोक्ष अजून अडलेला आहे असा आचार्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. किती भेदाच्या पलीकडे जातात. आणि त्यामुळं ते म्हणतात आम्हाला अजून साधना करावीच लागेल. तू चांडाळ वाटलास म्हणून तुला आम्ही दूर हो दूर हो म्हटलं, इकडे येऊ नकोस. पण खऱ्या अर्थानं बघितलं तर तू चांडाळ म्हणजे कोण ते साक्षात भगवंतानीच दर्शन देऊन दाखवलं. चांडाळ कोण असतो? प्रत्येक चांडाळाच्या ठिकाणी, पापी आणि पुण्यवाद्याच्या ठिकाणी आणि ज्यांना जीवनमुक्त आहे त्यांच्या ठिकाणी, सगळ्यांच्या ठिकाणी भगवंत वास करतो. ज्यांना जाणीव झाली ते जीवनमुक्त झाले, ज्यांना जाणीव झाली नाही ते अज्ञानी आहेत. मग जाणीव झाली नाहीत म्हणून ते पापी आहेत आणि ते टाकाऊ आहेत, ते अधिकारी होऊ शकत नाहीत, हे म्हणणं मात्र चुकीचं आहे. हा या आचार्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. तेत मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपन सरे, आपण पापन मुरे आकाशही. 468 नंबरच्या ओवी संपलेली आहे. आता आज आपण 469 नंबरची ओवी, परत तीच माहिती. प्रणवाचा माथा बुडे, येतुले अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी. वर्णन कसं केलंय बघा. प्रणव म्हणजे ओंकार. प्रणव शब्दाचा अर्थ आहे ओंकार. ओंकाराचे जे बिंदूवरती असतो अर्धमात्रा त्याला म्हणतात. तो अर्धमात्रा डोकं ते सुद्धा बुडून जातं. माथा शब्द वापरलाय. प्रणवाचा माथा बुडे म्हणजे ओंकारावरती टिंब असते, त्या टिंबेला अर्धमात्रा म्हणतात, तीही बुडून जाते. इतुले अनिर्वाच्य सुख जोडे म्हणजे शब्दाला जे प्राप्त होणार नाही ते शब्दाच्या पलीकडलं सुख प्राप्त होतंय. आणि म्हणून परमार्था विचार केला, आणूने आधीची बोल बहुडे, सुखाचा अखंड एकरस अनुभव येण्याकरता हा शब्द
आधीच मागे फिरतो, आधीच बोल बहुडे त्या लागी वर्णन केलेलं आहे. म्हणजे ओंकाराचा आधार घेणं सुद्धा बंद होतं. कारण ज्यावेळी ध्यान प्रक्रिया चालू असते, योगिक प्रक्रिया चालू असतात, अष्टांग योगामध्ये ओंकार आणि प्रणवाला फार महत्त्व आहे. त्यामुळे बरेच जण ध्यानासाठी ओंकाराचा वापर करतात, काही जण उच्चार करतात, काही जण त्याचं प्रतीक म्हणून ध्यानासाठी वापरतात. पण उच्चार आणि त्याचं प्रतीक या दोन्हीचा उपयोग बऱ्यापैकी योगामध्ये किंवा आपलं मन चित्त स्थिर होण्यामध्ये बऱ्यापैकी होतो. खूप लोक त्याचा अनुभव सांगतात. त्यामुळे ओंकाराचा आधार मात्र घेत होते पूर्वी, तो सुद्धा बंद पडतो. ओंकाराचा माथा बुडे शब्द वापरला ना, प्रणवाचा माथा बुडे म्हणजे चित्त एकदा आत्मस्वरूपाशी तदाकार झालं की तो सगळाच ओंकार संपून जातो. माथा बुडतो म्हणजे काय, संपूर्ण बुडून जातो. त्यामुळं शब्दानं ज्या सुखाचं वर्णन करता येत नाही असं सुख प्राप्त होतं. शब्दात त्याला पकडता येत नाही. हे मला सुख असं झालं असं सांगता येत नाही, कारण मनात शब्द उठणंच बंद होतं. आणि ज्यावेळी मनातलं शब्द उठणं बंद होतं ना, त्याला मौन म्हणतात. आपण मौनाचे वेगवेगळे अर्थ काढतो. शब्द थांबले, बोलायचं बंद झालं की मौनात आहे आपण म्हणतो. तसं नाही, मनात बोलायचं बंद झालं ना त्याला मौन म्हणतात. मनातले विचार संपतात, मनातल्या गप्पा संपतात, त्याला मन म्हणतात. म्हणून बहुडे शब्द वापरलाय. बहुडे हे म्हणजे शब्द मागे फिरतो. मागे फिरतो म्हणजे काय, तिथपर्यंत पोचू शकत नाही. शब्दाला ते शब्दाशी कानवडे शब्द वापरलेला आहे माऊलीने. म्हणजे शब्दाविन संवादीचे, हे संवाद जे घडतात ते शब्दाशिवाय घडत असतात. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, ज्यावेळी मनातून शब्द उठायचेच बंद होतात. अगोदरची ओवी त्यासाठीच आहे, ते तर मनाचे मेवडे विरे. आणि इथंही तेच म्हणतात, येथुले अनिर्वाच्य सुख जोडे. इथं अनिर्वाच्य म्हणजे शब्दाशिवाय असलेलं सुख आहे. म्हणजे आधार सगळ्याचा संपतो. ओंकार हा शब्द आहे आणि ओंकार या शब्दामध्ये तोच पहिल्यांदा अडकलेला आहे. आता शब्दाचा आधार संपला आणि ज्यावेळी आधार संपतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं या प्रणवाच्या पाठीमागं असलेला, प्रणव जर उपाधी मानली तर त्या प्रणवाच्या पाठीमागं असलेल्या तत्वाचा त्याच्याशी तो एकरूप होतो. म्हणजे प्रणव संकल्पना राहतच नाही. म्हणजे उ म हे पहिल्यांदाच बुडलेलं असतं. पण हे काय म्हणतात, आता उरलेली अर्धमात्रावरची जी आहे ना ती माथा आहे, ती अर्धमात्रा सुद्धा बुडून जाते. म्हणून ओंकाराच्या डोक्यावरला अर्धमात्रा बुडून जाणे म्हणजे काय होणं, वाचा पांगुळ होणे, वाचा बंद होणे. ओंकारच संपला म्हणजे वाचा यायची होती ती बंद झाली. 8व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे माऊलींच्या त्या संदर्भात. तैसे ओम हे स्मरो सरे, ओम हे स्मरो सरे. ओमची आठवण करणं बंद पडतं आणि तेथीची प्राण पुरे. प्राणाचा म्हणजे श्वासाकडे लक्ष देणं संपून जातं. मग प्रणवाशी उरे पूर्ण घन जे. आता पूर्णानंतर म्हणजे प्रणवानंतर जे उरतं ते पूर्ण घन तत्व, त्याच्याशी तो एकरूप होतो. 8व्या अध्यायामधली ओवी बरोबर लागू पडते येते की प्रणवाचा माथा बुडे, येतुले अनिर्वाच्य सुख जोडे. म्हणून आधीची बोल बोहडे त्या लागी. हे बोलत नाहीत फारशी माणसं, हे योगी पुरुष असतात ना, ते बोलत नाहीत. अंतरंगामध्ये त्यांचं चिंतन चालू असतं. कारण त्यांना माहिती आहे शब्दानं कोणतीही गोष्ट बोलता येत नाही, सांगता येत नाही. संतांनी जरी शब्दाने ब्रह्माचं आणि भगवंताचं वर्णन जरी केलं असलं तरी श्रुती नेती नेती म्हणते असाही उल्लेख ते करतात. कारण त्यांना सगुण म्हणायचं काय निर्गुण म्हणायचं हे शब्दात पकडताच येत नाही त्या तत्वाला. आणि म्हणून म्हणलेलं आहे सगळे शब्द माघारी येतात. आणि मुख्य शब्द कोणता आहे, ज्या शब्दातून सगळे जगाच्या शब्दाची उत्पत्ती झाली तो ओम आहे. कारण ज्यामध्ये नाही, म नाही, ऊ नाही, शब्दच बनत नाहीत त्याशिवाय. आणि त्यामुळे वरती एक टिंब त्याला अर्धमात्रा म्हणलेलं आहे. अशा मात्रासहित अर्धमात्रासहित सगळीची तुरिया जी आहे ती तुरिया तयार होते. वर्णनच केले 4च त्या टप्पे आहेत. म्हणजे जसं उ म आणि पुढची चौथी ती अर्धमात्रा. आणि इकडं जागृती स्वप्न सुषुप्ती तुरिया. ही जी वर्णनं आहेत ना ही वर्णनं त्याच्याशी फार संबंधित आहेत.
उपनिषदामध्ये त्याचं वर्णन झालेलं आहे. इथं आपण वर्णन करताना बघायचं आहे, योगी पुरुषाला येणारा अनुभव. त्याचं मन तरी संपून गेलेलं असतं, श्वासावरलं लक्ष बंद होतं. आता ओंकाराचं ध्यान संपून जातं, ओंकार बुडून जातो, म्हणजे शब्द थांबतात आणि मनाचं मौन पण प्राप्त होतं. मनाचं मौन हे श्रेष्ठ मौन आहे. आपणही कधी कधी प्रयोग करावा. एक 5 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनिट न बोलता म्हणजे कसं, तोंडानं नव्हे, तोंडानं न बोलणं फार सोपं आहे. त्यामुळेच लोक मौनी म्हणून प्रसिद्ध होतात. सगळं शरीराची क्रिया दाखवणारे लोक आहेत ना, तीच आपल्याला खोटी असून सुद्धा खरे साधू वाटायला लागतात. पण मनानं परमार्थ करणारी फार विरळा लोक आहेत, आणि ती लोक दिसतच नाही की ते परमार्थ करत असतात ते. आणि शरीरानं मिरवणारी जी असतात ना, त्यांचा श्रेष्ठ दर्जाचा परमार्थ होतो. त्यांना शाबासकी, त्यांना पुरस्कार मिळतात. याचं कारण आहे, त्यांची वाहवा पण होते. याला कारण काय आहे, दिसतोय ना तो परमार्थ. म्हणून काय म्हणतात, हे बोलायचं तोंडानं बंद करता येतं, सोपं आहे. तोंडाने आपल्या शरीरानं लोटांगण घालता येतं, सोपं आहे. तोंडानं वैखरीनं रामकृष्णारी म्हणता येतं, सोपं आहे. मनानं रामकृष्णारी म्हणता आलं पाहिजे. अंतःकरणानं योगी होता आलं पाहिजे. अंतःकरणानं योगी होता आलं पाहिजे. शरीरानं संन्यास उपयोगाचा नाही. इथं प्रणवाचा माथा बुडे, इथले अनिर्वाच्य सुख जोडे. तिथं शब्दातीत असलेली अवस्था प्राप्त होते. शब्द संपून गेलेत, मगच ध्यानाला सुरुवात होते. त्याशिवाय ध्यान लागतच नाही. आपण आपल्याशीच बोलत असतो ध्यानामध्ये, नामामध्ये आपल्याशीच आपण बोलत असतो. फक्त वैखरी बोलत नसते, पण आपलं मध्यमा किंवा आतली वाणी जी असते ती बोलाय चालूच असते. त्याला आपण पश्चंती वाणी म्हणू, तरी पश्चंती बोलतच असते, मध्यमा बोलत असते, वैखरी थांबलेली असते. जगाच्या दृष्टीने मी मौनी आहे, माझ्या दृष्टीने मी विचार केला पाहिजे, माझी शब्द थांबलेत काय. शब्द थांबल्याशिवाय शब्दाच्या पलीकडे ते असणारं तत्व आपल्याला कळणार नाही. म्हणून आधीची बोल बहुडे, त्या लागी तो शब्द मागे फिरतो. ऐशी ब्रह्मीची स्थिती, जे सकळा गतीशी गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. आता 470 ओळीमध्ये काय बोलतात बघा, गतीची गती असणारं जे ब्रह्मरूप तत्व आहे, ते ब्रह्मीची स्थिती, ती ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त होते. ब्रह्मारूप समाधीची अवस्था त्याला प्राप्त होते, जी सगळ्या गतीची गती आहे. सकळा गतीची गती, जी सर्व सद्गतीची ही सद्गती आहे. गतीची गती म्हणजे सद्गती, म्हणजे असद्गती नव्हे तर सद्गती. गतीची गती आहे त्या अमूर्ताची, त्या अमूर्त ब्रह्मसमाधीची तो प्रत्यक्ष योगी मूर्तीच होऊन राहतो, होऊनी ठाके. अमूर्ताची मूर्ती म्हणजे ब्रह्म, तेच साक्षात ब्रह्म या सद्गुरूंच्या रूपानं, संतांच्या रूपानं आपल्याला दिसायला लागतं. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू शब्द जे वापरले त्यासाठी वापरतात की ते सगळेच देवाचं रूप तेच आहे. म्हणून इथं म्हणतात ती अमूर्ताची मूर्ती. अमूर्त कोण? ब्रह्म अमूर्त आहे. आणि मूर्त कोण? जो योगी आहे ना, तो शरीर धारण केल्यामुळं मूर्त आहे. मूर्त म्हणजे आकारात आहे, आणि अमूर्त म्हणजे निराकार आहे. तर निराकाराचा आकार घेऊन तो पुढे येतो. कसा दिसणार तो? तर निराकाराचा आकार. सगळीकडे पाणी भरलेलं असतं बघा. पाईपमध्ये आपल्या रस्त्याला सगळ्या पायपा रस्त्याला असतात, आणि त्या पायपा सगळ्या जमिनीच्या खाली असतात. ते दिसत नाहीत आपल्याला, दिसत नाहीत. पाणी जायच असते, रोज पाणी तिथून बाहेर पडत असतं, कारण काही गावांना पोचवायचं असतं. त्यामुळे पाईप मात्र, पाईपच्या वॉटर पाईप जे असतात त्या असतात, पण त्या जमिनीच्या खाली असतात, पण त्या दिसतच नाही. मग दिसत नाही म्हणून नाही असं नाही, पण त्यांचं प्रकटीकरण कुठं होतंय बघा, जिथं आपण पाण्याचे कॉक लावलेले असतात घराघरामध्ये, तिथं त्यातून बाहेर येते की नाही, ते येतं. मग ते अमूर्त कुठं होतं? जेव्हा ते पाईपमध्ये जमिनीच्या खाली होतं त्यावेळी अमूर्त होतं. आता मूर्त रूपाने कधी आलं? तर चावीच्या पाण्याच्या द्वारे बाहेर पडलं. संत असे आहे, संत चावीचं पाणी जसं आहे ना तसे ते दिसायला लागतात. पण ते आलेच कुठून सांगा? त्या खालच्या पाईपमधून. म्हणजे काय? निराकारातून आकाराला प्राप्त होतं. ते निराकार आहे मूळचं तत्व, पण आकार धारण करतं. म्हणजे ते ज्ञानाचे चालते बिंब, त्याचे अवयव ते सुखाचे कोंब. ते नुसते देहामध्ये असतात, पण देहाच्या पलीकडे गेलेले असतात. देहधारी ब्रह्म असतं ते.
देहधारी भगवंत असतो तो. भगवंताला आकार नाही, पण कसा भगवंत असेल हे दाखवण्यासाठी संतांचं दर्शन आहे. संत पाहिले ना तर कळतं आपल्याला, श्री गुरुना पाहिलं की कळतं आपल्याला की देव कसा असेल. असा हा माणसातला देव असतो, तो देवातला देव असतो, हा माणसातला देव असतो. माणसातला देव म्हणून म्हणलेला आहे अमूर्ताची मूर्ती होऊन टाके, म्हणजे अमूर्त परब्रह्माची तो मूर्ती बनतो. त्यामुळे चित्त एकदा आत्मस्वरूपात विराम पावते, अशी स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती सांगितलेली आहे. आणि तो सर्वा गतींना गती देतो. सगळी जी सृष्टी चालू आहे त्या सृष्टीला गती देण्याचं काम तो करतो. म्हणून म्हणलेलं आहे काय, जे सकळा गतीशी गती. गतीशी गती म्हणजे कुठल्या गतीशी, विश्व हे जे ब्रह्मांड आहे त्याची जी गती आहे त्याला ढकलायचं काम गती, पुढची गती सांगितलेली आहे. गतीशी गती. सकळा म्हणजे सगळं विश्व. सगळ्या विश्वामध्ये ज्या हालचाली चालू आहेत त्या हालचालीच्या पाठीमाग परब्रह्म आहे. आकाशे सर्वत्र वसावे, 9व्या अध्यायामधल्या ओव्या बघण्यासारख्या, विचार करण्यासारख्या आहेत. आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नावमरी उगी नसावे, पावके गावे वर्षावे जळी, पर्वता बैसका न संडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी, ही आज्ञा माझी. ह्या ओवीतून आपल्या लक्षात येतं समुद्रानं रेखा ओलांडायची नाहीत आणि वाऱ्यानं व्हायचं आहे, आकाशानं सगळीकडे भरून राहायचं आहे, ही आज्ञा माझी आहे. म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता मी. 9व्या अध्यायातल्या ओव्या फार सुंदर ओव्या आहेत. एक 2-3 ओव्या आहेत. विचार आकाशे सर्वत्र वसावेपासून अगदी पुढे जो मज ओया अनन्य शरणापर्यंत पुढे फार सुंदर ओव्या आहेत की जी गतीशी गती आहे, म्हणजे जी हालचाल चालू आहेत ना त्या हालचालच्या पाठीमागचं तत्व मी आहे. तो योगी म्हणजे तसा बनतो, तो ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. फॅन फिरत असतो, पंखा फिरत असतो, पण आपल्याला वीज दिसत नाही. पण फॅनला गती देणारा गती कोण आहे तर ती वीज आहे. नाहीतर फॅन फिरणार नाही. त्याची गतीची गती म्हणजे फॅन हे गती आहे आणि त्या गतीला गती देणारा कोण असेल तर वीज आहे. ह्यावरून एका उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल, तो दिसत नाही पण चालवतो. माझं कोणाच्या सत्तेत चाले हे शरीर, कोण बोलविते हरविन, वृक्षाची पाने हरे त्याची सत्ता, मीच एक करता म्हणून. कोण चालवतंय, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरविन. मी जे बोलतोय ना हे मज विश्वंभर बोलवितोय असं तुकोबा म्हणतात. म्हणजे मी बोलतोय असं ते कबूल करत नाही, मी करतोय असं ते म्हणत नाही. त्यामुळं त्यांचा हा विनय अहंकार कमी होणं किंवा त्याचा अर्थ विचारात घेतला तर त्यांना त्या तत्वाचा पत्ता लागलाय म्हणून ते बोलतात तसं. आम्हाला अजून ते तत्व कळलेलं नाही, त्यामुळे मी करतो. माझी हालचाल माझी गती मी सांभाळतो, मी माझा मला ताब्यात ठेवतो, मी माझा मना मोकळा करतो. अजिबात नाही. मला चालवणारा, मला बोलवणारा, माझा अन्नपचन करायला मदत करणारा तो गतीची गती तो आहे. आणि अशी ब्रह्मी स्थिती त्या योगी पुरुषाला प्राप्त होते. कारण प्रणव संपला, शब्द पाठीमागे पडले, मनाचे ढग विरून गेले की मग अशी ब्रह्मीची स्थिती प्राप्त होते. आणि तो जणू अमृतातली मूर्ती आहे असं दिसायला लागतं. कारण बाह्य शरीर व संसार याचा संबंध संपून जातो, त्याचा पूर्ण संबंध संपून जातो. कारण अमृताची मूर्ती शब्द वापरलेला आहे. अशी आत्मज्ञानाची स्थिती त्याला प्राप्त होते. जे शब्द वापरला ऐशी ब्रह्मीची स्थिती. कोणती स्थिती, ज्याची संसार आणि शरीरापासून त्यानं फारकत घेतलेली असते. तो खूप दूर असतो संसार आणि शरीरापेक्षा. असतो दिसतो बाहेरच्याना कसा, शरीरामध्ये अमृताची मूर्ती. पण मौली काय म्हणतात त्याला, तुम्ही मूर्तीच म्हणणार असाल तर ती अमृताची मूर्ती आहे. अमृताची म्हणजे ब्रह्म अमृत आहे, त्याला मूर्ती नाही, आकार नाही, पण त्याचा हा आकार रूप धारण केलेले संत आहेत, योगी पुरुष आहेत. अशी स्थिती ब्राह्मी स्थिती तो प्राप्त करतो. कारण जोपर्यंत जीव उपाधियुक्त असतो ना तोपर्यंत तो अमृत म्हणू शकत नाही आपण त्याला. जोपर्यंत मी शरीराची उपाधी धारण केलेली आहे तोपर्यंत मी अमृत कसा होईल सांगा बघू. मी मूर्तच आहे. मूर्त शब्दाचा अर्थ आहे काहीतरी अवयवाने युक्त असणं.
आणि जोपर्यंत अवयवाने युक्त असतोय तो पण निरवयव असणारं जे ब्रह्म त्याची स्थिती प्राप्त होत नाही. परंतु हे जे योगी पुरुष आहेत ते मात्र त्या स्थितीला पोचलेले असतात असं माऊली बोलून दाखवतात. ऐशी ब्रह्मीची स्थिती ते सकळा गतीशी गती तया अमृताची मूर्ती होऊन ठाके तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पानिवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आता एक दृष्टांतानी द्यायला लागलेत माऊली आणि बोलतात त्यानं बहुत जन्मी मागितली. इथं वर्णन केले ना, प्रयत्नादत्त मानस्तू अनेक जन्म संसिद्धी सतो याती पराम गतीम. या श्लोकातील शब्दावरची ही ओवी इथं माऊली वापरतात. तेने बहुत जन्मी मागिली, खूप जन्मामध्ये, मागील अनेक जन्मामध्ये अशी ब्रह्मसमाधी रूप विहीर विक्षेपाची पाणी वळे झाडेली. पाण्यावर असणारं जे शेवाळ असतं त्याला पाणीवळे म्हणतात. ती कसली पाणीवळे? विक्षेपाची, म्हणजे निद्रा, आळस, मनाचं चांचल्य किंवा राग द्वेष हे सगळं शेवाळ आहे. ते त्यानं विक्षेपाचं शेवाळ जे आहे ना झाडून टाकलं. अनेक जन्मात समाधीनं झाडून टाकलं आणि उपजत केव बुडाली लग्न घटिका. आणि वर्तमान जन्म प्राप्त होतात जन्मल्याबरोबर. उपजत केव जन्मल्याबरोबर. आता जन्माला आल्याबरोबर तो ब्राह्मी स्थितीच्या म्हणजे त्या लग्नघटिका पाण्यात त्याची बुडाली. लग्नघटिका म्हणजे त्याला मुहूर्त म्हणतात बघा. आली लग्नघटी जवळी म्हणतात. लग्नघटिका जवळी. ते लग्नघटीला पाठीमागचा तो इतिहास जो आहे माऊलींचा शब्द आहे बरोबर टाकतात ते. आणि त्यामुळे त्याचा मागील गोष्टीची पूर्वी जी घटिका म्हणजे लग्नाची वेळ त्याला ठरवण्याचं एक साधन असायचं. आणि ती घटिका जी आहे ना ती पाण्यात घालायची आहे. म्हणजे एक तांब्याची वाटी घ्यायची, त्याला एक बारीक छिद्र पाडायचं आणि ती मोठ्या गंगाळात ठेवायची. बारीक छिद्र पाडून त्यात पाणी घालून आणि त्या वाटीच्या छिद्रातून हळूहळू हळू पाणी त्या घटिका पात्रात पडायचं, जे खालचं पात्र आहे त्यात. आणि ती पूर्ण भरली की ती गंगाळात त्यात बुडायची. ती छोटंसे भांडं जे आहे ना ते बुडायचं. बुडलं म्हटलं हळूहळू पाणी पडत मात्र छिद्रातून हळूहळू पाणी पडत ते बुडायचं. बुडलं की म्हणायचे मुहूर्त आला, चला लग्न लावा. आता आत्ताचे आपण मुहूर्त म्हणतोय ना 12:40 आहे वगैरे वगैरे, हे घड्याळाचं बोलणं आहे. हे घड्याळाच्या बोलण्यापेक्षा हे श्रेष्ठ बोलणं आहे बरं का. लग्नघटिका शब्द माऊलीने किती जबरदस्त वापरला आहे. जबरदस्त का? त्यांना लग्नघटिका या शब्दाचा अर्थ सांगायचा नाही. अहो हे लग्न आहे जीवा शिवाचं लग्न आहे. जीव आणि शिव एकत्र येतात, बरोबर मुहूर्त येतो. कोणता मुहूर्त? उपजत खेवो, जन्मल्याबरोबर मुहूर्त आला. कसला? भगवंताशी एकरूप व्हायचा. मग अगोदर एवढा लगेच कसं काय आला? आपण म्हणतो कुठला पुण्यवान जन्माला आला? अहो तो मागचं पुण्य आहे त्याचं. जन्मोजन्मीचं बहुत जन्म मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडली. त्यानं आताच प्रयत्न केलेले नाहीत बरं का, कित्येक जन्मातले त्याचे प्रयत्न आहेत. म्हणून ही लग्नघटिका जुळून आलेली आहे. म्हणून मागील अनेक जन्मामध्ये त्याचं निद्रा किंवा असू दे, आळस असू दे, राग द्वेषादी कामदेव द्वेषादी विकार असू दे, मनाचं चंचलत्व असू दे, हा सगळा कचरा पाणीवळे हा कचरा झाडून टाकलेला होता. त्यामुळं विक्षेपाचा केर कचरा त्यामध्ये अडकलेला होता. आता आणि परत लग्न घटिकामध्ये येऊया. ती छोटीशी वाटी तांब्याची असते ना त्याला छिद्र पाडलेलं असतं. आणि छिद्रात जरासा कचरा जर अडकला तर पाणी यायचं बंद होतंय. आणि ती घटिका कधी येणार कधी मग? आणि ते पाणी संपणार कधी? किती सुंदर वर्णन आहे बघा. केर कचरा हा शब्द वापरला आहे त्या घटिकेच्या छिद्रात भांड्याच्या. जर एखादा कचरा अडकला तर घटिका येतच नाही. म्हणजे माझं कसं व्हायला लागलं आता? तर माझ्यात अंतरंगामध्ये केर कचरा आहे. मग घटिका माझी येणं झाली आहे. त्यामुळं का? मग घटिका ही यायसाठी केर कचरा आत्ताच्या जन्मात पुढच्या जन्मात असं काढत काढत जावं लागते निष्काम कर्म करत. मग ती घटिकेतला कचरा निघून जातो आणि घटिका बरोबर गळायला पाणी व्हायला चालू होतं छिद्रातलं. आणि गळायला लागलं एक वेळ असा येतो कदाचित हा जन्म किंवा त्याच्या पुढच्या जन्मात जन्मल्याबरोबर उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. जन्मल्याबरोबर कदाचित गजानन महाराजांचं काय ते म्हणतात ना ते अचानक प्रकट झाले.
आणि कुठंतरी काहीतरी जेवणावर चालू होते आणि तिथं काहीतरी खात वगैरे बसले. सगळ्यांनी बघितलं इतकं लहान पोरगं, दिव्य कसलं काय स्वरूप आहे त्याचं, पण कुठून आलं कुणाला माहिती, काय माहिती नाही. हे अशीच आहेत ते, ही माणसं ही अशीच असतात आणि या लोकांच्या कल्याणासाठी एकदम प्रकट होत असतात. आणि त्याचा विचार इथं सांगितलेला आहे. हा राग द्वेषाचा कचरा काढून टाकायला लागतो त्या घटिक, नाही तर लग्नी घटिका येणार नाही. म्हणून विक्षेपाचा केर कचरा अडकला होता, त्यामुळं पाणी गळायचं बंद झालेलं होतं. पाणी गळायचं बंद झालं म्हणजे लग्न घटिकेला उशीर लागत होता. आता योगभ्रष्टानं तो कचरा, ते प्रतिबंध सगळे दूर केलेत मागच्या अनेक जन्मामध्ये. म्हणून आता त्याचा जन्म झाल्याबरोबर लग्न घटिका बुडाली, माऊली बोलतात. बुडाली लग्न घटिका म्हणजे जन्म झाल्याबरोबर त्याला आत्मज्ञान झालं. लग्न घटिका बुडाली म्हणजे काय, आत्मज्ञान झालं. लग्न कुणाचं झालं तर जीव आणि शिवाचं लग्न झालं. शुद्ध बुद्धी परमात्मरूपी मिळाली. लग्न कुणाचं झालं, शुद्ध बुद्धी कुणाशी, नवरा कोण आहे, परमात्मा, आणि शुद्ध बुद्धी ही वधू आहे. त्या वधू नवरीचं त्या परमात्म्यारूपी पुरुषाशी लग्न झालं. प्रकृती आणि पुरुष एकत्र आले, झालं. म्हणजे त्यानंतर पुन्हा द्वैत काही शिल्लक राहिलं नाही. त्यामुळं पाण्यावरली शेवाळ, विचार केला, पाणीवळे शब्द वापरलाय. पाण्यावरलं शेवाळ हे हळूहळू सारखं दूर करावं लागतं. थोडंसं दूर केलं की परत जवळ येतं, परत आणि त्याला दूर करावं लागतं. रोज नाम का घ्यायचं, रोज तत्वचिंतन आणि ग्रंथांचा अभ्यास का करायचा, हे शेवाळ घालवायसाठी, अन्य काही नाही. पाणी निर्माण करायचं नाही. लग्न घटिका आहेच, ते पाण्याची क्रिया सुरू आहे. मलाच केर कचरा अडकलेला आहे, माझ्या अंतरंगामध्ये प्रतिबंध आहे. राग द्वेषादी विकार काढायला पाहिजे आणि मग ते शेवाळ सारखं दूर करावं लागतं. त्यामुळे रोजचं नाम ध्यान साधनेनं ते करावं लागलं पाहिजे. मग असे बरेच काळ, बरेच जन्म गेले की ते दूर होतं. आणि मग मल विक्षेप अनेक जन्म घेऊन प्रयत्न करून ते झाडावेच लागतात. आणि या जन्मामध्ये काय होतं, मग ते अंतःकरण रूपी जे पाणी, स्वच्छ पाणी किंवा शुद्ध अंतःकरण आहे, तो शुद्ध अंतःकरण घेऊन जन्माला येतो. म्हणजे तो योगी युक्त झालेला असतो, मोक्षाला प्राप्त झालेला असतो. त्याचं चित्ताचं आत्म्याशी लग्न झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा बोलतात, हरिपाठातली ओळ समजत नव्हती इथून मागं, आता जरासा त्याचा बोध झाल्यासारखा माझ्यासारख्या म्हणजे अभ्यासू साधकाला सुद्धा वाटतो. ती काय म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागेल्या जन्मा मुक्त झालो. हरिपाठामध्ये ओळ होते. एक जण विचारतच होते, अहो हे मागच्या जन्मात मुक्त झाले आणि जन्माला कसे आले. किती विचारपूर्वक मुद्दापणा, प्रश्न विचारणारा पण हुशार आहे, पण त्याचं उत्तर आहे ना ह्या ओळीमध्ये सापडतं. आधी कित्येक जन्म अगदी मुक्तीच्या तीरावर चालतात. ते कित्येक जन्म भोगून सगळं निष्काम कर्म करून मुक्तीपर्यंत आलेले असतात. आणि जरासा जो अडकलेला केर कचरा आहे, ते जन्मले की तो निघून जातो आणि अंतःकरण एकदम शुद्ध होतं. शुद्ध झालं की म्हणून म्हणतात ते मागील जन्म मी मुक्त झालोय. आत्ता काय करायला लागलो मी, फॉर्मॅलिटी आहे मुक्तीची, ती पूर्ण करण्यासाठी आलोय. शेवटचं टचिंग असते ना, ते टचिंग करायला आलेलं आहे. फिनिशिंग टचेस म्हणतात त्याला. शेवटचं फिनिशिंग करतात बघा कुठल्याही कामाला, ते शेवटचं फिनिशिंग करायचं असतं, म्हणजे त्याला पूर्णत्व कामाला येत असतं. तसं एखादं शिल्प किंवा एखादं चित्रकारानं काढलेलं पूर्ण झालेलं असतं. पण तो काय करतो, दुसऱ्या दिवशी सकाळी पण जातो. आता उद्या चित्र ते लावायचं आहे बाहेर, पण दुसऱ्या दिवशी ब्रश हातात घेऊन आणि जातो आणि कुठंतरी एखादीच रेष राहिलेली असते, तेवढीच रेष तो ओढतो. डोळ्याजवळचा कोपरा कुठला तरी राहिलेला असतो, केस कुठलं तरी काहीतरी राहिलं, तेवढंच करतो आणि म्हणजे झालं बघा. आता त्यानं काय केलेलं असतं, मात्र तासन तास बसून 2-3 महिने ते चित्र काढत बसलेला होता. पण शेवटी क्षणाला 5-10 मिनिटांमध्ये फिनिशिंग टचेस त्यानं पूर्ण केले, झाला बघा मुक्त. तसा इथं आहे की त्याचा ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील ह्या जन्मा मुक्त झालो, असाच त्याचा आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. खूप जन्माचं सुकृत होतं म्हणून विठ्ठलाची आवड झालेली आहे. म्हणजे इथं शब्द जो आहे अंतःकरण शुद्ध आहे ना, हाच मोक्ष आहे. जरासं धाडसाचं बोलणं आहे. अंतःकरण शुद्धी हाच मोक्ष आहे आणि साधना ही अंतःकरण शुद्धीसाठी करावी लागते, मोक्षासाठी नाही.
देवप्राप्तीसाठी साधना करावी लागत नाही, तर अंतःकरण शुद्धीसाठी करायची आहे. त्यामुळं वर काहीतरी आपल्याला करता येतं. दुसऱ्याला छळणं, चोरी करणं, बदनामी करणं, चाडी करणं, विचार करणं ही वरवरची पापं आहेत, शरीराच्या द्वारे घडणारी. पण ही पापं असं वागणारे फार कमी लोक आहेत. कोण चोऱ्या करते? म्हणतात चोरी करणं बरोबर नाही म्हणून बरेचसे लोक चोरी करत नाहीत. आता हातापायानं चोरी करत नसतील, मनानं मात्र खूप चोऱ्या करत असतील. चाडी करणं, दुसऱ्याला छळणं, व्यभिचार करणं. आता ही व्यभिचार सुद्धा मनानं शरीरानं करत नाही, त्यामुळे दिसताना कोणच तशी दिसत नाही. ही सोपं आहे टाळणं. कुणाही चोरी करायची नाही, मग सोपं आहे. कुणाचं माघारी चाडी करून दुसऱ्याला चाडी करायची नाही, सोपं आहे, करता येतं. पण अंतःकरण शुद्धी आहे ना, मनातच आलं नाही चोरी करायचं, याला म्हणायची अंतःकरण शुद्धी. म्हणून अंतःकरण शुद्धी ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून एखादा मळलेला कपडा जो असतो का ना, तो नुसत्या अशा पाण्यानं धुण्यानं स्वच्छ होत नाही. किंवा आपण जे तांब्याची भांडी, देवाची भांडी वाचतो बघा, काही वेळा काळपट झालेली असतात, ही काळवंडलेली तांब्याची भांडी सुद्धा एकदा घासून स्वच्छ होत नाहीत. तसं अंतःकरणातल्या वासनांचा मूळ असतो, एका जन्मामध्ये त्या जात नाहीत, सगळ्यांच्या असतात. आणि जो योगी असा झालेला आहे त्याची गेल्या की मग तो मुक्ततेचा अनुभव घेत असतो. अनेक जन्म त्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात, जन्म अनेक आणि सतत निरंतर प्रयत्न करावे लागतात. म्हणून अनेक जन्माचा कचरा निघून गेल्यानंतर तो स्वच्छ होतो. म्हणून मनुष्य जन्म लक्षात ठेवायचा, हा कल्याण करण्यासाठीच आपल्याला मिळालेला आहे, दिलेला असतो. मनुष्य दिले तर देवाची इच्छा असेल ना, आपण मुक्त व्हावं, कारण मनुष्य शरीराशिवाय मुक्त होता येत नाही. म्हणून योगभ्रष्ट योग्याचे पाप संपलेले असतं, तो कृतार्थ होतो, त्याचा प्रवास संपून जातो, साधना संपते, मुक्कामाचं ठिकाणला तो आलेला असतो. मुक्कामाचं ठिकाण हा त्याचा शेवटचा जन्म असेल कदाचित. आणि त्यामुळे तो जो अमृतांमध्ये फार सुंदर आहे, गुरूंच्या संदर्भात आहे, तरी पण जो भेटली याची सवे पुरती उपायाची धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. जो भेटल्यानंतर ज्या ब्रह्मतत्वाची स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर उपायाचे पुरती उपायांचे धावे, धावाधाव संपते, कुंटली या धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, तुकोबा बोलतात. इथं ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभव मध्ये बोलतात की भेटलियाचे सवे पुरती उपायांचे धावे. एकदा त्याची येशीची एकरूप झालेली लग्न घटिका जोडली की सगळं पाठीमागचं संपलेलंच असतं. पुन्हा कुठलं काय शिल्लक राहते सांगा बघू? काही शिल्लक राहत नाही. झालं, सगळी साधनं संपली आहेत, सगळ्या इयत्ता ओरडत गेला, सकाळी उठून डबा घेऊन कॉलेजला जायचा, सगळे कॉलेजचे अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास करत बसला, परीक्षेचे पेपर 3-3 तास बसून लिहिले, झालं. आता डिग्री प्राप्त झाली, आता डिग्री प्राप्त झाली की झालं, आता काय करायचं आहे, आता काय करायचं असेल तर साधनं संपून जातात. आणि भेटल्या प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरी जे, असं माऊली म्हणतात. तेव्हा इथं जीव ही ही प्रकृती व परमात्मा हा पुरुष यांचं लग्न आलेलं आहे, असा वर्णन पुढच्या ओळीमध्ये तसंच आहे. आणि तद्रूपतेशी सुलग्न लागून ठेले अभिन्न, जैसे लोपले अब्रगगन होऊन ठाके. म्हणजे ब्रह्मरूपही त्याचं लग्न लागून ते दोघे अभिन्न होऊन राहिलेले असतात. दोघं एक वेळ बाजूला होत नाहीत, भिन्न होत नाही. जसं लोपलेले ढग जे असतात ना, विराळलेले ढीग, ते आकाशरूपच होऊन जातात. विरळ होतात ना ढग, ते आकाशरूपच होतात. म्हणून त्याला सुलग्न शब्द, सुलग्न का वापरलं? ह्यातलं लग्न जे आहे ना, यातलं लग्न फार महत्वाचं आहे. जीव म्हणजे प्रकृती आणि परमात्मा म्हणजे पुरुष. जीव परमात्मा आणि प्रकृती पुरुष, दोन वेगवेगळे शब्द आहेत पण एकच आहेत ते. प्रकृती म्हणजे जीव आणि पुरुष म्हणजेच परमात्मा, लक्षात ठेवण्यासारखं आहे. दुसरं इथं जीव शब्द प्रकृतीसाठीच वापरलेला आहे आणि परमात्मा शब्द पुरुषासाठी वापरला आहे. तर प्रकृतीचं आणि पुरुषाचं लग्न होतं, त्याला माऊली काय म्हणते बघा, आणि तद्रूपशी सुलग्न झालंय म्हणजे चांगलं लग्न, अतिशय चांगलं त्याचं लग्न, ब्रह्मरूपतीशी त्याचं लग्न लागून दोघे अभिन्न होतात. लागूनी केले अभिन्न. नवरा बायकोचं लग्न झाल्यानंतर दोघे कशी एकरूप होतात तसं वर्णन केलेलं आहे. म्हणून एकलं सुलग्न म्हटलं. स्थूलग्न म्हणजे आपल्या नवरा बायकोची लग्न होणं माणसांची ती वेगळी, पण हे लग्न आहे ना जीवाचं आणि शिवाचं, ते श्रेष्ठ दर्जाचं आहे.
त्यामध्ये शास्त्र सांगतं बघा, त्यातली स्त्री कधी विधवा होत नाही आणि त्यातला पुरुष कधी विदूर होत नाही, म्हणून ते सुलग्न आहे. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यातला पुरुष त्याची बायको कधी मरतच नाही आणि त्यातली स्त्री तिचा नवरा कधी मिळत नाही, म्हणून ते सुलग्न आहे माऊली म्हणतात. आमची लग्न नुसती लग्न आणि जीवाशिवाचं लग्न हे सुलग्न आहे. कारण त्यांची ताटाटूट होत नाही, अभिन्नता असते. एकदा त्यात मिळालेलं ना, मिळाले की स्वरूपी मिळाले, परत बाजूला करता येत नाही त्याला. एकदा झालं ना ते बाजूला करता येत नाही. असं पाण्यात मीठ मिळलं की पाण्यातलं मीठ काढता येत नाही, तशी परिस्थिती त्याला, म्हणून त्याला सुलग्न म्हणलेला आहे. म्हणून हा भेद हा व्यवहारात असतो आणि व्यवहारातला भेद, त्यामुळं तद्रूपतेमध्ये भेद शिल्लकच राहत नाही आणि म्हणून ते अभिन्न होतं. त्यासाठी उदाहरण दिलंय ना अभरांचं, म्हणजे ढगांचं. ही ढग गेले ना, आकाश स्वच्छ झालं, तसं त्याचं चित्त मूळ स्वरूपातील आकाशच झालेलं असतं आणि अभरे लोकतात आणि तो आकाशाशी तद्रूप होतो. त्यामुळं मागील जन्म आठवत नाही, पुढल्याची काय माहिती नाही, वर्तमान जन्म जो आहे तो आपल्या कल्याणासाठी वापरायचा, हे आपण साधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. माझा मागचा जन्म काय होता कशाला आठवायचं, मला पुढील जन्म कोणता मिळेल तो तरी कशाला आठवायचं, आत्ताच्या जन्मामध्ये कसं कल्याण करून घेता येईल आणि या शरीराचा उपयोग मोक्षासाठी कसा, शांतीसाठी कसा करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. माऊली तेच बोलतात, त्याच दृष्टीने बोलतात. ते काय म्हणतात, आणि तद्रूपतेशी सुलग्न लागुनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अब्र गगन होऊनी ठाके. अशी एकरूपता आहे. फार सुंदर ओव्या दोन आहेत बरं का. 471 नंबरची, 472 ठीक आहे, पण 471 तरी अगदी एकदम सरळ असा स्ट्रोक मारलेला आहे माऊलीने, लक्षात ठेवा. यामध्ये सांगितलेले विक्षेपाची पाणीवळे हा जी उपमा वापरलेली आहे, दुसरी लग्नघटिका, ही जी शब्द दोन वापरलेले आहेत ना, या माऊलींच्या प्रतिभा शक्तीला सॅल्यूट करायला पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्याला हे एवढं स्पष्टीकरण देतो म्हणलं तरी कमी पडतात शब्द. लग्नघटिका ही जीवाशिवाची आणि विक्षेपाची पाणीवळे हा शब्द जो आहे, अतिशय आपल्यालाही सुचत असेल तर दिवसा चिंतन ऐकून झाल्यानंतर आपल्याला त्या ओव्यांच्यावरती काय सुचतंय तर बसून आपण लिहिलं तरी तुम्हाला एक वेगळा आनंद प्राप्त होईल. स्वतःचं चिंतन बरं काय, मला असं वाटतं. कुणी हे माझ्याशी पण शेअर केलं तरी चालेल. फोनवरनं सांगितलं की असे मला अनुभव त्या ओवीचा संदर्भात आला, आपल्यालाही पण बरं वाटतंय, आपलं चिंतन एक वेगळंच होतंय. आणि अशी एखादी आपली डायरीच तयार होते की माझ्या स्वतंत्र ओव्यांची चिंतनाची डायरी अशी होऊ शकते. तर असा एक प्रयत्न आपण करायला काय हरकत नाही. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.